एका बाजून आपलं मोकळा. देवाचं नाव घेतलं की टेन्शन नाही, टेन्शन नॉट. नाचत बघ कायदा. अरे उद्या एकादश, उद्या एकादश आणि म्हणतात सुकाट देतो सुकाट.
माय डिअर सँडी यू आर ओनली बोंबली नाव बोंबील नाव. आपण बोंबील झालोय, आपण स्वतः बोंबील सुकाट देत आहे. कडकडन जाऊया. तसं गरम व्हायला बघत होतं, असं किती गरम झाला नाही गेलं. सुरुवात करूया. हा तुम्ही फक्त थंड धरा, व्हायसा गरम करूया. 45 मिनिटात बारीक एकदम कडक. पैसे जरी दिलेलं नसलं तरी पण बारी वसूल, पैशाची वसूल कशी ती बघायची. मी मनस्वी आभारी आहे कारण तुमची मला साथ आहे. आणि या फोटोच्या वर पण बघा भैया साहेबांचा हात. आवडतं काय याला एकच कल प्रॉब्लेम सॉल्व. जाऊया. बोल न कमी पण कामाची हमी. नारायण राणेंचे दोन्ही सुपुत्र आमदार त्यांनी पण हे गाणं बोलले. परवा उदय सामंत पण बोलले. अरे बोल न कमी पण कामाची हमी. शब्द दिलेला मोडत नाही. अरे किरण भैयांचा पॅटर्न भारी. काम कुठलं बी अडत नाही. सांगतोय दादा भेटून घ्या एकदा. सांगतोय दादा भेटून घ्या एकदा. तुम्ही बी भैयाचे ध्यान व्हा. एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व. असं आहे ते. सुरुवात करूयात. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. या विश्वाचा आराध्य दैवत गणपती बाप्पा गजानन, या हिंदुस्थानचा आराध्य दैवत, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होत अवघ्या उत्तर हिंदुस्थानचे ज्याने पालथा घातला आणि आपल्या अश्वाच्या टापाखाली हा हिंदुस्थान पालथा घातला, या होळकर शाहीचे संस्थापक होळ राजे मल्हारराव होळकर. इंग्रजांच्या विरोधात एकही लढाई न हरता जो अपराजित राहिला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली. ती कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होत माझ्या विवली गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी, केळबे गावची माझी आई विठलाई, लांजाचा धनी केदारलिंग देव चव्हाटा यांच्या चरणी नतमस्तक होत धनी नटेश्वर रंगदेवता जागे मालक यांना नमस्कार करत मी होळगादी बाबूरंगले घराण्यातील भिवाशंकर, नारायण गुराव, बाब्या राजाराम, गणेश भिकाजी, बबन विशाल, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य सुरेवाला शाहीर विकास लापुरे तुम्हाला मानाचा मुजरा करतो. आज माझे ढोलकीपटू गेले अनेक वर्ष माझ्यासोबत सावलीसारखे आहेत. ते संदेश ओकते, अतुल इंद्रे आहेत, कीबोर्डला अजित चव्हाण आहे, बेंजोला अमोल नानिस्कर आणि ऑक्टोपडला रोहित डिके. आणि हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतात माझा मित्र राजू पड्याल. तुम्हाला सर्वांना मनाचा मुद्रा करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर दादा हेडगे, तुकाराम हेडगे ज्या तरुणानं आपल्या मनगटाच्या जोरावर, आपल्या बुद्धीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर इथपर्यंत हा यशस्वी प्रवास केलेला आहे. आणि आज लांजा राजापूरचे भाग्य विधाते सन्माननीय आमदार भैया सामंतजी यांच्या जे कट्टर समर्थक आहे ते दादा हेडगे मित्रमंडळ त्यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आणि माझ्या माहितीप्रमाणे या नाट्यगृहामध्ये शक्तित्रयाच्या इतिहासात ही पहिल्यांदाच मोफत वारी लावलेली आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, याचा आनंद आहे.
पुढच्या वेळेला मात्र आज ओव्हरफ्लो झालाय, बसायची थोडीशी झाली असेल तारांबळ. पुढच्या वेळेला आपल्याला षण्मुखानंदाला वारी करायची आहे. मुंबईतला सगळ्यात मोठा हॉल दादा अडगेच करणार. या ठिकाणी काही मंडळी आलेले आहेत. माझे मित्र मंडळाचे सचिव सुधाकर मास्कर, सुभाष भांबरकर माऊली आहेत. सध्या प्रचंड चर्चेत असलेले कलगीवाले शाहीर सचिन कदम या ठिकाणी आलेले आहेत. परवा त्यांनी त्यांचं नाव माझं नाव सांगताना हात बी झटकलं, हरकत नाही. अरे माणूस आहे, माणूस आहे, हे असले आपले संस्कार नाही, असं आहे. आणि हा माईक नटेश्वराची कृपा आहे, तोपर्यंत आमच्या पण हातात असणार आहे. पण आपण सौजन्याने वागणार एका मर्यादेपर्यंत, नंतर पुढच्या पुढे बघू. तर शाहीर संतोष कोल्हापटे, माझे माऊली तुषार पंधरे आहेत, शिवाजी कोकरेश भाऊ आहेत, माझे मित्र माझे गाववाले जितेश गुरव भाऊ आहेत, वेदांत जाधव आहेत कलगीवाले, राजेश शिबे आहेत, शाहीर रागे सागर नावले आहेत, तुरेवाले अमोल दैत आहेत, गोसाई माऊली आहेत, और भास्करभाई कार्य पण आहेत. आमचं किशोर सनस आलेले आहेत. फणसात फणस, बारका फणस, आमचा लाडका किशोर सनस आलेले आहेत. रवींद्र भटकर माऊली, काशीनाथ गुरुले, अविनाश तांबे, माझा पाठीराखा राजू प्रेम, विनायक सावंत आहेत, शशिकांत मांडवे आहेत, प्रवीण पत्यान यांचा आशीर्वाद आलेला आहे मला. चंद्रकांत खरंच आलेला आहे, प्रथमेश दैत देखील आलेले आहेत. अवघ सभागृह आहे किंवा नाट्यगृह आहे, ते सगळे आपल्या ओळखीचे आहेत, पण नाव कोणाचं घेणार. सगळ्यांना नमस्कार करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. वलगे माऊली पण आले. शरणा तुझ मी विघ्न भंजना, हे दयानिधे श्री गजानना. उद्या वारी आहे, आषाढी वारी आहे, आणि पांडुरंगाचं दर्शन शायरांनी फार छान गायलेलं आहे आणि मित्तुरेवाला आहे, ते गायलाच पाहिजे. विठ्ठलाचं मी स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. टाळ चिपळ्यांच्या संग, हो टाळ चिपळ्यांच्या संग, तुझ्या भजनात दंग. टाळ चिपळ्यांच्या संग, तुझ्या भजनात दंग. भाव भक्तीचा जाणून घे, भाव भक्तीचा जाणून घे. पंढरीच्या विठ्ठला सेवा गोडगी मानून घे. पंढरीच्या विठ्ठला
चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग टाळ चिपळ्यांच्या संग तुझे गातो अभंग भाव भक्तीचा जाणून घे भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे हो पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे माझा पांडुरंग तुझा चढला रे हाव्या संग तुझा चढला रे हाव्या संग तुझा चढला रे हाव्या संग धानी मनी माझा पांडुरंग तुझा चढला रे हाव्या संग या जगदेखिला मी येतो भेटीला हा जगदेखिला मी येतो भेटीला देवा तूच मला सांभाळून घे देवा तूच मला सांभाळून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे साधी भोळी ही भक्ती माझी ओढ अंतरी विठू तुझी ओढ अंतरी विठू तुझी ओढ अंतरी विठू तुझी हो साधी भोळी ही भक्ती तुझी ओढ अंतरी विठू तुझी घेऊन कर काटेवारी उभा माझा श्रीहरी घेऊन कर उभा माझा श्रीहरी हात चरणाशी लावून घे हात चरणाशी लावून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग टाळ चिपळ्यांच्या संग तुझ्या भजनात दंग भाव भक्तीचा जाणून घे भाव भक्तीचा जाणून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे पंढरीच्या विठ्ठला सेवा गोड मानून घे बोल श्री गणपती गजानन गावदेवी अखंड हरास्वलीचा बोल तू रे गणेश भिकाजी शिवाशंकर गणपती बाप्पा
तर या ठिकाणी जय हनुमान शिवसाई नाच मंडळ देवरूख परशुरामवाडी मावळती जिकडे तिकडे चर्चा बघा तुमचं म्हणे गण फेमस आहे चांगलं आहे पण ते गण परंतु आलं किंतु परंतु आणि गवळण लपड्याची कशी आली लपड्याची आली म्हणतात बोलका पोपट या पोपटान अशा किती महिना भोर उडवलं भोर अगं या महिने तो महिना काय चिमणी सुकाट देतो म्हणा सुकाट असल्या चिमण्या अशा भोर उडवल्या आपण भोर प्रेमाने बोलून शास्त्राद्वारे करून त्याचा लोकांना त्रास आहे आदरा आपण धांगड धिंगाणे गळ्यात ढ्यांगा त्यांची ढ्यांगा मी काढतो बरोबर माईक आपल्या पण हातात आहे आणि तो कायम राहणार देवाची कृपा होईपर्यंत तर युट्यूबर वाले हे कट करा गण बघा जिकडे तिकडे चर्चा अरे म्हणे निसर्ग तिथला हिरवा डिप्रेशन आलंय नैराश्य आलंय आणि सांगितलं पश्चिम बंगालमध्ये दुर्गोत्सव आहे आणि ज्याची नोंद युनेस्कोने घेतली आणि त्याच्याहून कितीतरी पाठीनं या कोकणातला गणपती सण आहे एक दिवस याची नोंद युनेस्को मध्ये घेतली जाईल अरे जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवागा स्वर्ग तू जाणार कधी तो मित्र सांगतोय दुसऱ्याला स्वर्ग तू जाणार कधी हो जावं कोकणामध्ये या गणपती सणासुदी हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी हिरवागा तिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवागा स्वर्ग तू जाणार कधी स्वर्ग तू जाणार कधी हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी गणपती सणासुदी काय पुण्यई गुणा सखावी निसर्गाच हे धान धरून घ्यावं डोळ्यात रूप ठरवून लेहभान वर्षभर तिथे पाहती वाट लहान असोवासान येतो लाडका बाप्पा वर्षाला भगवते भूतकान वाहते नदी झरनाले वहाड आणि वाहते नदी जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी
बसते फिरून पहावे कोकण, पहावे कोकण, पहावे कोकण. शब्दामध्ये ना सांगता येत निसर्ग कौतुक, मनाचा संवाद होतो जीवाशी तार छेडून नाजूक, तार छेडून नाजूक, तार छेडून नाजूक. सजते भानुशी करून गोड तुकडीचे हे मोदक, लहान थोर बघ धरती फेर प्रेमान ढोलकी वादक, प्रेमान ढोलकी वादक, प्रेमान ढोलकी वादक. कर्ण दे तोतयांना मग सुखाची उडी, कर्ण दे तोतयांना मग सुखाची उडी. जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी, जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी, जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी, जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी. जिकडे तिकडे चर्चा पान निसर्ग तिथला हिरवागार, जिकडे तिकडे चर्चा पान निसर्ग तिथला हिरवागार. स्वर्ग आवा करतो तुझ तू जाणार कधी, स्वर्ग आवा करतो तुझ तू जाणार कधी. जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी, याव कोकणामध्ये गणपती सणासुरी, याव कोकणामध्ये गणपती सणासुरी, याव कोकणामध्ये गणपती सणासुरी. अरे जाव कोकणामध्ये गणपती सणासुरी. अमोल साळवी माऊली, अमोल साळवी यांच्याकडून लहान दोन बालकांना 100 रुपयाचं खाऊ आलेलं आहे. धन्यवाद. पैसे घे, पैसे घे. तर या ठिकाणी शिवमुद्रा प्रतिष्ठान डोंबिवली सागाव आयोजित दिनांक 20 जुलै 2025 डोंबिवली इथे कलगीवाले संजय जोशी आणि तुरेवाले विकास लांबोरे म्हणजे मीच आमचा कार्यक्रम आहे. कृपया या डोंबिवलीवासींना, मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम आहे यंदा. दिगंबर भोर माऊली, उमेश भंडवे आणि निलेश भोर माझे मित्र यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपये चालला पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे राजेश झोरे माझे मित्र गोळीवरून आलेले आहेत. जे प्रेम आहे त्याला लपडं मानतात आणि तेव्हाचं प्रेम होतं, बरोबर आहे, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण ह्या शक्तीवाल्या बाई, ह्या कलगीवाल्या, ह्या ज्या आजकालच्या ज्या गवळणी आहेत, तर खिरापती सारखं हित पण याला थोडं पाव किलो ह्याला प्रेम, पाव किलो ह्याला प्रेम, सगळ्यात नाही काय काय मग त्याला लपडच म्हणतात. ही अशी खिरापत वाढली ना की असंच होतं. तर आज माझी राधाबाई प्रेमान गेलेली आहे, प्रेमान गेलेली आहे. डोळ्यावर झापडा आहे, डोळ्यावर झापडा आणि म्हणतात लपडं. पण बुवा पोपट, पोपट या चिमण्यांना या मैनांची दैना केल्याशिवाय काय गप राहण्यातला नाही. अरे तुरेवाला आहे, तुरेवाला आहे. अरे शास्त्राने बोलायचं असेल, शास्त्राने बोलायचं असेल, तुम्हाला कधी कमी पडलं तर मला सांगा आणि तुम्हाला कधी वावगं बोललं तर सांगा. पण या ढ्यांगावरती करायची, आईला करतं नाही बाबाला करतं आणि हे सगळे करतं, ह्या मिठ्याच्या नाही मला सांगायच्या. हे असल्यामुळे मी शक्तिपुरा नाही करत. शक्तिपुरात अनेक बदल झालेत, त्याचं काही क्रेडिट मी नाही घेणार. पण लोकांना चांगलं पाहिजे. लोक फरमाईश येतात, चांगल्या गणाला फरमाईश येणार, चांगल्या गवळीला फरमाईश येणार, टिंबटिंबाला नाही देणार फरमाईश. म्हणजे लोकांना चांगलं पाहिजे. आणि तुम्ही येणार डोळे लाल करून आणि मला सांगणार हुशार आहे, तुम्ही नाही संदीप बुवा. तर पोपट काय म्हणतोय,
मग राधेला नाही, पण काय म्हणते राधेचं प्रेम आहे, राधेचं प्रेम आहे, पण आजूबाजूच्या ज्या आहेत ना त्यांच्या मनात आहे काळं, मनात लय काळं. अरे आपण काळा मनात तर चांगला माणूस, पण माझ्यावर जे डाव ठेवतायत हे गावाने नो काय म्हणतोय मी, ऐका ऐका आता करून याला काय कार्टून आहे काय समजत नाही. बोलूया, सुरुवात करूया आपण. हा डपल्यानो जीव वाळून गावा वाटतो, हा जरा वळून बघ तू माग, राग नाकाव तुझ्या गाग, जरा वळून बघ तू माग, राग नाकाव तुझ्या गाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, जाग, येताय मला माहिती आहे. अरे दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, जरा वळून बघ तू माग, जरा वळून बघ तू माग, राग नकाव तुझ्या काग, जरा वळून बघ तू माग, राग नकाव तुझ्या काग, दिल्या शब्दाला तू जाग, तू जाग, मग माझ्याला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग माझ्याला माझ्या लाग. तुझ्या प्रेमाचं तुझ्या मायेचं पडलंय मला खोड, पडलंय मला खोड, पडलंय मला खोड, शब्द जाड कधी तुझ्या मी जपलंय जीवा पाड, जपलंय जीवा पाड, जपलंय जीवा पाड, गोड म्हणत असशील मजला, गोड म्हणत असशील मजला, लाड करतेस माझं काग, गोड म्हणत असशील मजला, लाड करतेस माझं काग, दिल्या शब्दाला तू जाग, बाई जाग, बघ नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, बघ नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, बघ नादाला माझ्या लाग. रगा रगानं जाऊ नको तू, प्रेमाचं बोलूया काही, प्रेमाचं बोलूया काही, प्रेमाचं बोलूया काही, दिल वचनाला दिल शब्दाला मुकलो कधीच नाही, मुकलो कधीच नाही, मुकलो कधीच नाही, तुला काही कशाची सांग, नाव भक्ती रंगात तोग, तुला काही कशाची सांग, नाव भक्ती रंगात तोग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, दिल्या शब्दाला पोरी तू जाग, तू जाग, मग नादाला माझ्या लाग, जरा वळून बघ तू माग, राग नकाव तुझ्या काग, जरा वळून बघ तू माग, राग नकाव तुझ्या काग, प्रभाकर झोरे झोरे शांताराम कोल्हापुरे 200 रुपयाचा पारितोषिक धनसुखान नांदायचं गाव देवाच्या हुकमान नाच
नात नव्यानं सांगायचं भेट दिली ही गावदेवान भेट दिली ही गावदेवान तुला पवत बांधायचं अरे पोत बांधायचं गणाला पोत बांधायचं आणि सुखानं नांदायचं गणाला पोत बांधायचं. धन्यवाद. नको पुढचं नको. आमचे तांबे बुवा कलगेवाले यांच्याकडून 250 रुपयाचा पारितोषिक. आता बुवांच्या अजून एक आहे श्री जानाई देवी मित्रमंडळ झोरेवाडी. 29 जूनला कार्यक्रम झाला आणि जरा गडबड झाली नड झाली जरा घरच्या देवात नड झाली आणि लाईट गेली. बुवांचं एक आमचं स्तवन झालं आणि तरी देखील या मंडळाने एवढा त्रास सहन केला एवढा आर्थिक नुकसान केलं. पुन्हा मात्र ते शब्दाला जागत रसिक कोणी नाराज व्हायला नको आणि म्हणून हा कार्यक्रमाची तारीख पुन्हा त्यांनी 2 ऑगस्टला घेतलेली आहे. रात्री 8 वाजता तो कार्यक्रम होणार आहे. ज्याने ज्याने ते तिकीट घेतलेले आहेत त्यांनी जपून ठेवा. त्याच तिकिटावरती हा प्रवेश असणार आहे. तर प्रकाश पाजणे भाऊ आणि प्रतिस्पर्धी मीच. तर हे नंतर एकदम सगळं मी एकदम कंटाळलेला आणि जो सगळं वधू वर करतो. तर प्रश्न विचारलेला आहे लय वर्ष का असतोय आम्ही वेगवेगळी उत्तर दिली त्याच्यातली अर्धी उत्तरं त्यांची अट आहे त्या अटीत आहेत नंतर टाकलेली आणि आज लिहून देतो. आज जे सांगणारे उत्तर हे जर मान्य केलं नाही पुढच्या वेळेला ते प्रश्नपत्रामध्ये असणार आहे. तर त्यांचा जो प्रश्न आहे की मंदोदरी आणि विभीषण यांना एक पुत्ररत्नाचा लाभ झाला त्यांचे नाव काय तर त्यांचं नाव माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या वाचनातून अंगद हे नाव आहे. अंगद. असंच मागच्या वेळेला आमच्या प्रतिस्पर्धी ऋषीबुवा होते आणि त्यांना दिलं रघु आणि त्याच्यावरती यमक जोडून आली हो. ही शास्त्राची खिल्ली आयोजकांची खिल्ली रसिकांची खिल्ली या लोककलेची खिल्ली आणि स्वतःची करून घेतलेली खिल्ली अशी सगळ्या प्रत्येक गोष्टीत आहे. समय जबाब देगा वेळ उत्तर देईल या सगळ्या गोष्टीला भान राहिलं पाहिजे. किमान शाहिराला गाऊया. तर काय म्हणतात भान मारीन. कुठल्या शक्तीवाल्यानं सांगितलं कुठल्या कलगीवाल्यानं सांगितलं होतं भान मारीन. कुठल्या सांगितलं होतं संदीप बुवा असं कुणाच्या मनाच्या नादाला लागून असं काय फालतू गोष्टी बोलू नका नाही तर मग चपलेचा हार मी गळ्यात घालीन तुमच्या आणि तुटलेल्या खटराच्या घालीन आणि खरोखर येऊन घालीन हे असलं काय बोलू नका. तर माझा प्रश्न तुम्हाला आहे दिलेलंच आहे प्रश्नपत्र. शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिलं. भगवान शंकर आणि श्री खंडोबा सोडून उत्तर द्यायचंय बुवा. तर एक मुकडा गातो. मी पण एक मुकडा गातोय बुवा. कोणतीचा विषय घ्या. चल हट बघू बाजूला अरे चल हट बघू बाजूला कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती. शाप तुकडा पाडून टाकेल शेतकरी सांगतोय त्याला औषधीला काय म्हणतोय चल हट बघू बाजूला कुठली लावसट ही नाही ती. चल हट बघू बाजूला कुठली लावसट ही नाही ती. पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको ते माझ्या हातात हाय कोयती. माझ्या वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती. आकडी कोयती कमरला असता करायची नाही र कुठलीच चिंता. बळीराजाला मिळालं वरदान कोण होता वरदान दाता. शास्त्र अभ्यास शास्त्र अभ्यास माझी कलगी वाली माहिती शास्त्र
अभ्यास माझी कलगी वाल बहिणी पूर्ण वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती 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 चल हट बघू बाजूला चल हट बघू बाजूला कुठली लावसट ही नाही ती तुला हट बघू बाजूला कुठली लावसट ही नाही ती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती पुन्हा वाट्याला जाऊ नको माझ्या हातात हाय कोयती असं आहे ते सगळं कैलासवासी महादेव कोंडेबा फटकारे यांच्या स्मरणार्थ संतोष फटकारे यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक गाव पाचल धन्यवाद माऊली. त्याचप्रमाणे पांडुरंग गोरे हरेश कोकरे तुषार शिंदे गाव पाचल गोवा पुढचं नाही वाचत 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कल्पेश गुरव गाव आवरे 200 रुपये आणि साई सुदेश गोपाळे 121 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद. कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगीतूर याचा महामुकाबला दिनांक 15 तारखेला या जुलैला याच नाट्यगृहात आहे. कलगीवाले आहेत राजेश टिकम आणि प्रतिस्पर्धी मीच शहर विकास लांबोरे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर या ठिकाणी मी 2 मिनिटं घेतो. तुम्हा आम्हा सर्वांना येणं एकत्र वाचायचे. चाहते मोरे प्रस्तुत समाजसेवक जयवंत दादा चव्हाण आणि सुधाकर भाई सुर्वे आयोजित कलगीतुराचा सामना गुरुवार 24 जुलै 25 रात्री 7 वाजता याच ठिकाणी आहे. याच नाट्यगृहात संदीप मोरेभाऊ आहेत आणि आमचे मित्र अनिल गराटे आहेत. त्रिवाले सामने रंगतदार होणारी सामना हा. या कार्यक्रमाला हास्यजत्रा कलाकार सिने अभिनेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चंद्रकांत मांजरे माऊली यांच्याकडून हे मोरे भावांचे आणि माझ्यासाठी हे आलेले पैसे 100 रुपयाचे धन्यवाद. आता एक गीत घेतो. दोस्तीचा पक्का हुकमी एका केलाय भारी नाद अरे दोस्तीचा पक्का हुकमा एका केलाय भारी नाद भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद दोस्तीचा पक्का हुकमी एका दोस्तीचा पक्का हुकमी एका केलाय भारी नाद भैया साहेबांचे भैया साहेबांचे जिंदाबाद. आपल्या हिंमतीवर करून वाट चाल करून वाट चाल करून वाट चाल त्याने पेटवली यशाची हो मशाल यशाची हो मशाल यशाची हो मशाल तुम्हा सदिच्छा या कसुबेच्या तुम्ही नाव निनाद तुम्हा सदिच्छा या कसुबेच्या तुम्ही नाव निनाद भैया साहेबांचे कट्टर समर्थक दादा येडगे जिंदाबाद भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद दोस्तीचा पक्का हुकमी एका केलाय भारी नाद दोस्तीचा पक्का हुकमी एका केलाय भारी नाद भैया साहेबांचे भैया साहेबांचे समर्थक दादा येडगे जिंदाबाद.
प्रकाश झोरे गाव पाचल यांच्याकडून 100 रुपये आणि आनंद शिंदे माझे मित्र राजापूर माजी अध्यक्ष राजापूर धनगर समाजाचे 201 रुपयाचा पारितोषिक आणि अबीर सविता उदय दाभोळकर यांच्याकडून उदय दाभोळकर यांचे चिरंजीव 200 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. तर मंडळी कमीत कमी वेळेत झालं माझं सगळं संपलं. दुपारचं जेवण झालं आता रात्रीचं बाकी. तर मत्तर माऊली काय चुकलं असेल पदरात घ्या. शाहीर संदीप मोरे तुम्ही ज्याप्रमाणे बारी केली आम्ही मागून आलोय. आमचा स्वभावच तसा आहे. तर त्या नेहमी आणि ते तुमच्या ठेवा. तर आता तुम्ही जी बारी इथं साजरे कराल त्याचप्रमाणे आपण पुन्हा येणार. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या बारीला शुभेच्छा. मी शॉर्टकट मध्ये बारी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय इकडच्या तिकडे झाला असेल क्षमा करा. परत येतोय 10 मिनिटासाठी. धन्यवाद.